एक प्रकारे आपण पाहू की 2014 मध्ये तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला भाजपा आणि शिवसेना युती होती. मात्र त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ती युती झालेली नव्हती आणि त्यावेळेला शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण व्हावा, अंतर पडावं त्यांच्यामध्ये, या दृष्टीने शरद पवारांचा प्रयत्न होता. आणि तेव्हा मग सरकार स्थापन करण्यासाठी आपण बाहेरून पाठिंबा देऊ असं शरद पवार म्हणाले होते. पण नंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले आणि त्यांचं एकत्रित सरकार तयार झालं. पण त्यावेळेला हा जो काही निर्णय शरद पवारांनी घेतला होता बाहेरून पाठिंबा देण्याचा, त्याचा योग्य परिणाम झाला. जे काही त्यांना अपेक्षित होतं की शिवसेना ही भाजपापासून लांब जावी आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये हे अंतर निर्माण झालं, दुरावा निर्माण झाला, तर मग इथे महाराष्ट्रामध्ये त्यांचं एकत्रित सरकार तयार होऊ शकणार नाही. तर त्याच्यात त्यांना यश एक प्रकारे आलं. कारण भलेही त्यांनी 2014ला शिवसेना भाजपाने सरकार तयार केलं असलं तरी देखील त्या ठिकाणी शिवसेनेचा सातत्याने पवित्र राहिला की आमच्या खिशात राजीनामे आहेत आणि आम्ही सरकारवर अंकुश ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून टीकाही होत होती. पण भाजपाने त्याला कधी विरोध केला नाही.